देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। याचं कारण ठरतंय ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी शेकापचे नेते जयंत पाटील यांना याबाबत माहिती दिली आहे। शेतकरी कामगार पक्षाच्या अधिवेशनामध्ये जयंत पाटील यांनी याबाबत वक्तव्य केलंय। देशाच्या राजकारणात येत्या महिन्यामध्ये मोठ्या उलाढाली होणार असल्याचं मत जयंत पाटलांनी व्यक्त केलंय। त्यामुळे शरद पवारांच्या भूमिकेकडे आणि जयंत पाटील यांच्या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा आहे। माननीय या देशाचे नेते माननीय पवार साहेब येणार होते। परवा त्यांनी मला फोन केला। दिल्लीमध्ये या एक महिन्यामध्ये मोठी उलाढाल होते, राजकीय उलाढाल होते आणि त्यामुळे मला थोडं माफ करा, मी येऊ शकत नाही। मी बोललो तुम्ही सरकार पाडा आणि या, आमचं स्वागत आमच्याकडे। आता काही होत नाही, दिल्लीच्या राजकारणामध्ये काही फरक पडणार नाही। मोदी साहेबांना सगळ्या आमच्या NDAच्या पक्षांनी मिळून देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान तिथे स्थापन केलं आहे। आज विरोधकांचा थोडा म्हणजे जे मॉरल आहे ते हतबल झालेलं आहे ते दिसून येते। आता ठीक आहे, भाषण करताना असताना तुम्ही किती जोरात बोला, पण शेवटी तुमच्या आतून तुम्हाला किती भीती आहे, तुम्ही किती घाबरलेले आहे ते पण आम्हाला माहिती आहे। तर लाडकी बहीण योजनेवरून